ऑस्ट्रेलियाच्या विरुद्ध संघाच्या विजयानंतर अफगाणिस्तानचा फास्ट बॉलर नवीन उल हक याचे सोशल मीडिया पोस्ट व्हायरल केले आहे। तू समझा? हाँ। नहीं, तू समझा नहीं। हा व्हिडिओ माझ्या एडिटोरियल सीरीजमधला 6वा एपिसोड आहे। या व्हिडिओमध्ये आपण अफगाणिस्तानच्या दोन बाजू म्हणजे एकीकडे अफगाणिस्तानची क्रिकेट टीम आणि दुसरीकडे अफगाणिस्तानमधील आर्थिक स्थिती याबद्दल थोडी माहिती जाणून घेऊ। सर्वांना नमस्कार, मी विशाल अनासे आणि तुम्ही पाहत आहात रिपोर्ट विथ विशाल। रशीद खानच्या नेतृत्वाखाली अफगाणिस्तान या क्रिकेट संघाने प्रथमच T20 वर्ल्ड कपच्या उपांत्य फेरीत प्रवेश करून इतिहास रचला आहे। या प्रक्रियेत अफगाणिस्तानने 2023च्या वर्ल्ड कप विजेत्या टीम ऑस्ट्रेलियाला बाद केले। पाकिस्तान आणि श्रीलंका जे की T20 आणि ODI फॉर्मॅटमधील माजी विजेते आहेत आणि न्यूझीलंड हा संघ देखील या स्पर्धेत पहिल्या फेरीतच बाद झाले। अफगाणिस्तानच्या क्रिकेट संघाची ही शानदार कामगिरी मानवतावादी संकटात सापडलेल्या या अफगाणिस्तान देशासाठी एक दिलासादायक बातमी आहे। या देशात अन्य सुरक्षेची स्थिती चिंताजनक आहे। सुमारे 1/3 लोकसंख्या ही अन्य असुरक्षित असल्याचा अंदाज आहे। ऑगस्ट 2021 मध्ये तालिबानच्या ताब्यात आल्यामुळे निर्माण झालेल्या आर्थिक मंदी आणि राजकीय अस्थिरता यामुळे लाखो अफगाण लोकांचे हाल झाले आहेत। आरोग्य सेवा, शिक्षा आणि स्वच्छता सेवा यामध्ये खूप काही हवे असूनही देणगीदार संस्थांकडून मिळणारा निधी हा मंदावला आहे। हा काबूल अफगाणिस्तान मधील व्हायरल फोटो पहा। अफगाण लोक वर्ल्ड कप विजय साजरा करतायत, पण या फोटोवरून इथल्या लोकांचे हाल देखील लक्षात येत आहेत। त्यांच्याकडे अजूनही 3G इंटरनेट आहे आणि आपल्याकडे तर 5G येऊन आता 6G ची चर्चा चालू आहे। या गोंधळात क्रिकेट हा एक बाम म्हणून दयास आला आहे। अफगाणिस्तानची या वर्ल्ड कपच्या उपांत्य फेरीमध्ये प्रवेश ही काही काळापासून या फॉर्मॅटमध्ये संघर्ष करत असलेल्या संघासाठी अत्यंत उल्लेखनीय काम आहे, ज्यामध्ये न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया हे सर्वोच्च पदावरील संघ अफगाणिस्तानच्या पार्श्वभूमीवर बाद झाले। सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे यश अफगाणिस्तानच्या क्रिकेटपटूंनी केलेल्या अथक प्रयत्नांचे फलित आहे आणि हे निव्वळ फ्लूक म्हणून दुर्लक्षित केले जाऊ शकत नाही। गेल्या वर्षी भारताने आयोजित केलेल्या एकदिवसीय वर्ल्ड कप मध्ये त्यांनी इंग्लंड, पाकिस्तान आणि श्रीलंका यांचा पराभव केला होता, पण त्यावेळी त्यांचे प्रयत्न निष्फळ ठरले कारण त्यांना अंतिम 4 या टप्प्यात प्रवेश करता आला नाही। आता मात्र अफगाणिस्तानचा काल साऊथ आफ्रिकेविरुद्ध झालेल्या पहिल्या सेमीफायनल मध्ये पराभव झाला, पण आता अफगाणिस्तानचे नाव हे क्रिकेट जगतामध्ये गणले जाईल। टीम इंडियाने या स्पर्धेत कदाचित सर्वांना चकित केले असेल, परंतु अफगाणिस्तानचे नेव्हर से डाय ॲटिट्यूड याने असंख्य हृदय जिंकली आहे। योगायोगाने भारताने या खेळाडूंच्या क्षमता वाढीसाठी मदत केली आहे। हा व्हिडिओ आवडला असेल तर याला एक लाईक करा आणि तुम्हाला अफगाणिस्तान या संघाच्या कामगिरीबद्दल काय वाटते हे मला खाली कमेंट्समध्ये नक्की कळवा। चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि धन्यवाद। भेटूया पुढील व्हिडिओमध्ये।